होळीच्या मंगलमय शुभेच्छा. अरे वा, हॅपी होळी. हॅपी होळी. होळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुरणपोळी भरून खूप शुभेच्छा. या चहा बनवते. तिची सकाळ झालेली आहे कारण तिला नाईट शिफ्ट करून आलेला आहे. आणि मॅडम साहेब रेडी झालेले आहेत. रेडी झालं तर कुठे निघालेत तुम्ही? होळीच्या इथे नमस्कार करायला. चला चहा बनवते मी आणि तवा तापत ठेवलाय मी कारण की पुरणपोळ्या आता आहेत तर मग पुरणपोळ्याच खायच्या आहे बघ. वा, पुरणपोळीच खायची आहे. पुरणपोळी संपेपर्यंत पुरणपोळीच खायची. नाश्त्याची सोय झालेली आहे. सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता सेम. हो बरोबर ना? येस. पुरणपोळी आणि चहा घेतो, खातो आणि रेडी होते मी. अजून मला मेकअप वगैरे करायचे आहेत. साडी जस्ट नेसले मी. मला खूप जास्त गरमा झाले, चेहरा होऊ शकते. छान दिसते. गरमी आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आंबे येणार लवकरच. येस, लागले पण आमच्या झाडाला लागले आंबे. छोटी कैरी आलेली आहे. आपल्या तोतापुरी आहे ना? आमचं कलम आहे, एवढंच झाड आहे पण तरी पण त्याला आंबे लागले. एवढं मोठं झालं, माझ्या एवढं झालंय. चहा घेतो आणि जातो आम्ही आमच्या गावातल्या घरी. तिकडेच होळीचं पूजन करायचं आणि मग मी माझ्या घरी जाईल. अंगाप्रीतची नाईट आहे. तिकडे नमस्कार वगैरे करून येईन आणि मग आईकडे जाईन मी. मग तिकडे पूजा करेन. मग तिकडे म्हणजे दोन्हीकडे पूजा करायला, दोन्हीकडे राग नको यायला. इकडे पण जायचं, तिकडे पण जायचं. तर मग परत होती आमच्याकडे आलीच नाही म्हणून गावातल्या घरी पण जायचंय. म्हणजे माझ्या सासरी जायचं आहे आणि मग माझ्या माहेरी जायचं आहे. जवळ जवळच आहे. म्हणजे एकदा इकडे 5 मिनिटं, 5 मिनिटं इकडे असं. चला चहा बनवते मी. पुरणपोळी जरा गरम करते. तूप नाही लावत हा आता. ओके. असंच नॉर्मल गरम करते. ओके. एक एक बस बस बस. आणि आता पुरणपोळी फ्रीज मध्ये ठेवते मी कारण की आता गरमा होतोय ना, खराब होण्याची शक्यता आहे. झालं चहा रेडी. चला मंडळी चहा घ्यायला या. चहा घ्यायला उकळतोय. तुम्ही पण दर्शन घेऊन या, तोवर आम्ही येतोच. झाली की नाही तयारी? या अजून फाउंडेशनच जस्ट लावायला सुरुवात केलंय. आतापासून 2-3 हाका मारून त्याच्या झाल्यात. संकू रेडी झालीस का, रेडी झालीस का? तुझं बरं आहे, शर्ट पॅन्ट घातली की झाला. आमचं तसंच असतं. आणि मग 5 मिनिटांनी मला हाक मारतोय, रेडी झालीस का, रेडी झालीस का, असं चालू आहे. तुमचे नवरे सुद्धा असे करत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जस्ट 5 मिनिटं झाली. मी चहा घेतला आणि इकडे आले, चेहरा धुतला आणि फाउंडेशन लावत बसले. ह्याची आवाज यायला सुरुवात झाली. किती वेळ लागेल, झालं की नाही, असं चालू आहे. आवर लवकर आता. करते पटापट सगळं. ह्याला त्याचा ड्रेस म्हणजे त्याचे कपडे काढून दिले, इस्त्री करून दिले आणि माझ्या वेळेला चलो 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 चलो. आणि हा फाउंडेशन लावते. मेबलिनचा फाउंडेशन आहे. माझ्या स्किनवर एकदम मॅच होतो हा. ओके. असं वाटणार पण नाही की जास्त असं काय फाउंडेशन लावले. मस्त आहे. जर कोणाला हवं असेल तर ह्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन. चांगलं आहे असं वाटतं. छान आहे पण लॉंग वेअर आहे. तो पण मी जबरदस्ती घेतलेलंच आहे. मला आवडला पण फाउंडेशन. चलो चलो रेडी होते पटकन. चला मी रेडी होतो. बाय बाय. बाय बाय. चला मंडळी निघालो जायला. रेडी झालो. मी चाललोय. आम्ही चाललो आता सासरी माझ्या. एवढी खुश आहे बघ. खूप दिवसांनी साडी, मेकअप, ज्वेलरी म्हणजे दागिने मेन म्हणजे घालत. नवऱ्याचं असं म्हणणं आहे की आपलं सण असेल तर तू सोन्याचे दागिने घालायला जा. मला ठीक आहे सर. तर मी मराठी माणसाचे सण एकदम भारीच असतात. हा. तर माझं असं म्हणणं आहे की मला साडीवर मॅचिंग ज्वेलरी आवडते अशी. पण तो बोलते मग ते सोन्याचे दागिने तू कधी घालणार. म्हणजे ठीक आहे चल घालते. तर मग आता नवरा बोलला म्हणून सगळं मंगळसूत्रापासून बांगड्यांपासून सगळं घातलं. रेडी झाले मस्त. पण नवऱ्याने एक पण माझा फोटो काढला ना की संकू तुझा फोटो काढतो. आता बोल हा. अरे भुली गई. हा मला माहितीये तू विसरतोस. सगळं सांगावं लागतं. बायको एवढी असं मस्त नटले, एक फोटो तरी काढायला पाहिजे ना. गप रे. आता तिकडे गेल्यावर काढू. ठीक आहे जोड्याने काढू. नवीन जोडपण आहे तसं काय. चला जातो आता आम्ही घरी.
नमस्कार मंडळी. या नमस्कार. चहा बनवते. आलेले आहेत गावाकडे. इकडे आल्यानंतर माझं पहिलं काम हेच असतं की चहा बनवायचा. चहा बनवायचा. कसा चहा बनवतो? चहा चालू आहे, उकळतोय. चहा पावडरचं काही नॉलेज नाही आपल्याला. हा, प्रत्येकाची वेगवेगळी. काही चहा पावडर स्ट्रॉंग आहे त्यामुळे टाकल्यानंतर एकदमच कडक होतो, त्यामुळे अंदाजे टाकलंय. कडक चहा. आज आमच्याकडे ताई आले आणि भाऊ सुद्धा आले त्यामुळे कप वाढली. किती जण आहोत आपण? 4, 5, 6, 7 जण. 7 माणसांची फॅमिली. ओके. तर या अजून जायचंय आम्हाला होळी जवळ पाया पडायला. पहिले चहा पितो, सगळ्यांना देतो आणि मग जातो. संध्याकाळच झाली तशी पण, तर 7, 7:30 झाले. पटकन जाऊन येऊ होळीच्या तिथे. गप्रीतला परत जायचं आहे नाईट शिफ्टला, त्यामुळं पटापट पटापट सगळं करतोय. त्याच्यापेक्षा मलाच जास्त घे की नवऱ्याला कामाला जायचंय म्हणून तो आरामात एकदम. पुढच्या वर्षी सुट्टी घेऊ आपण. नेहमी सणांच्या वेळेला ह्याचं काही ना काही ड्युटी असतेच. आता शिफ्ट वाल्यांना हॉलिडे नसतात ना, आणि याला संडेला पण सुट्टी नाही, मधीतलंच असतं वार एकदम. पहिली गुरुवार, आता शुक्रवार असं चालू आहे त्याचं. बघूया आता नेक्स्ट रविवारी पण कामच असतं. नेक्स्ट टाइम हॉलिडे घेऊ आपण. ओके चला चला. एक तिकडे ठेवायचं आणि एक दुसरे. ठीक आहे. झाली का तयारी? चालू आहे. भरतोय आम्ही ताट. केळी नाही मला दिली, पुरणपोळ्या घेतल्या. माचीस हवे मला, माचीस आणि उदबत्ती. आम्ही ताट भरतोय. फुलं, माचीस आणि उदबत्ती आहे, फक्त माचीस नाही घेतले. काय काय घेतलं? माचीस घे ना. माचीस. आम्ही सगळे रेडी पण झालो, पण आमचीच लाईट गेले त्यामुळे सगळेजण चेक करतात लाईट का गेले. आणि आम्हाला अजून पूजेला जायचंय, होळीच्या इकडे गेलो नाही. आणि आम्ही पूर्ण साड्या बिड्या लावून मेकअप वगैरे करून नटून आहोत, पण घाम आलेला आहे पूर्ण आम्हाला. आणि मेन म्हणजे आमचे फोटो काढायचे राहिले. कैची तर लाईट लावतात, आमचीच गेले वाटतं. तर मीटर मध्ये चेक करतायत लाईट का गेले म्हणून. हा, आणि आम्ही थांबलोय फोटो काढायचे आम्हाला. आणि आता असं ब्लप आहेत पण त्याच्याने काय एवढा क्लिअर असा फोटो येत नाही, म्हणून लाईट लावण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय तो बघतायत. आम्ही रेडी. मग अशी आमची घाई झाली की सगळं ताट भरायचं आहे, पटापट पटापट सगळं केलं आणि आता नेमकी लाईट गेली.